इकडे वेलक्रो लागणार, तर तिकडे तुम्हाला फ्री मिळणार आहे. डिस्प्लेचा पीस आहे ते सगळे, एकदम रिझनेबल रेट आहे. हा बाजूला काढूया आपण. तर पॅटर्न वेगळे आहेत दोघांचे, ज्याची वर्षभर लोक आतुरतेने वाट पाहत होते. ऍक्च्युअल मध्ये हा स्पेशल एडिशन आहे. त्यांनी खूप जणांना वेळ लावला. बापरे मस्त वाटत. हा फर्स्ट टाइमच असणार आहे, पण हा जो आहे ना हा प्रॉपर 3D मोर आहे बघा. हा एकदम छोटा साईज आहे. हा पेंडंट लॉन्च केलाय. तरी कुठल्याही साईज मध्ये तुम्हाला की कमीत कमी 10 वर्षे आरामात चालणार आहे. आपण गणपतीच्या खरेदीसाठी आलो होतो. सगळ्यांना सॉरी जास्त वेळ थांबायला लागलं. नमस्कार मित्रांनो, जस्ट राहुल ब्लॉगच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती आला आहे, ज्याची वर्षभर लोक आतुरतेने वाट पाहत होते. गणेशोत्सव म्हटला तर शॉपिंग ही आलीच. म्हणजे कसं त्याच्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या असतात, सजावटीच्या वस्तू असतात आणि इतर सगळ्या गोष्टी. आज आपण खास आलो आहे ते गणपतीसाठी दागिने लागतात त्याची खरेदी करण्यासाठी. म्हणजे कसं आहे, सिंपल आणि सोबर गणपती हा छानच वाटतो, पण त्याला जर दागिने लावले ना तर त्याचं वेगळं रूप अजून खुलून जाते. तर माझे काही प्लॅन आहेत छोटे मोठे की खरेदी करण्यासाठी. म्हणजे मुकुट असतील, शस्त्र असतील किंवा कंठी वगैरे, ते शेवटी आपण त्या शॉपमध्ये गेल्याच्या नंतरच ठरवणार आहे. कारण कसं बाहेर आपण ठरवणार, मग तिथे आपल्याला कुठली व्हरायटी आवडेल कुठली नाही आवडेल त्याच्यावरती आपली आजची शॉपिंग ही डिपेंड आहे. आमचा साधारण दीड पावणे 2 फुटाच्या गणपतीसाठी आपण खरेदी करण्यासाठी आहे. पण आपण जिथे जाणार आहे ना तिथे घरगुती आणि सार्वजनिक गणपती दोघांचे पण दागिने मिळतात, ते पण सर्व प्रकारचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा नेहमीप्रमाणे प्रयत्न असेल. तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण त्या दुकानामध्ये आता जाऊया. तर हा बघा, हा संपूर्ण आहे ना तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे. इथे समोर इथे आपण पाहू शकतो ही याची श्रॉफ बिल्डिंग आहे. या बाजूला इथे हे लालबागचा राजाचा या ठिकाणी सिग्नल आहे. आणि आता आपण आहोत तो लालबागच्या मार्केटमध्ये. आणि आता आपण ज्या शॉपमध्ये जाणार आहे त्या शॉपचं नाव आहे मी फणसगावकर. आणि याचं लोकेशन अजून एक सांगायचं म्हणजे हे जे पिल्लर आहे ना, जो परेल टू भायखळ्यापर्यंत गेलेले पिल्लर आहेत, तो पिल्लर नंबर या ठिकाणी बघा 42 आहे. तो 42 नंबरच्या पिल्लरच्या अगदी अपोजिट साईडला हे शॉप आहे, जिथे आता आपण चाललो आहे. तर हे बघा, आता आपण आलो आहोत मी फणसगावकर या शॉपमध्ये. आणि इथे आपल्यासोबत ऋषभ आहे. नमस्कार. हां, थोड्याच दिवसामध्ये आपण लगेच भेटलेलो आहे. ॲक्च्युली मी आता या ठिकाणी आलो आहे ते आमच्या 1.5 फुटाचा गणपती आहे, तर त्याच्यासाठी खरेदीचं आमचे काही ना काही वेगळे प्लॅन आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी आलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे गणपतीची तयारी का म्हणते? एकदम मस्त चालू आहे. लहान गणपतीचे तर कस्टमर येतात, म्हणजे घरगुती जे गणपती आहेत त्याचे कस्टमर तर येतात, पण त्याचसोबत आपल्याकडे मंडळाचे पण भरपूर प्रतिसाद चांगला भेटलेला आहे यावर्षी. मंडळाचे पण आपले मोठे मोठे कामं चालू आहेत. हां, कारण कसं तुझ्याकडे ऍक्च्युली एवढी ज्वेलरीची व्हरायटी म्हटल्यावरती मंडळ घरगुती लोक येणारच आहेत. व्हरायटी आपण यावर्षी भरपूर ठेवलेली आहे. प्रत्येक साईज मध्ये आपण भरपूर सारे रेंज ठेवले आहे, त्याच्यामुळे यावर्षी चांगला रिस्पॉन्स आहे. हां, ठीक आहे, चला आम्हाला बघूया काय पाहिजे ते. नक्की नक्की. ऐक, पहिलं का बघूया आपण मुकुट बघूया आणि ते शस्त्र वगैरे, कंठी आणि पाय पण बघूया. सगळंच झालं, मग ठेवलंच काय बाकी? बघूया ना मग त्यातलं कसं कसं काय काय घ्यायचं ते. हां, ठीक आहे, चालेल. आपली ताई मूर्ती बुकिंग झाली आहे का? बुकिंग झाली आहे ना, तर मग मला तुम्ही तुमच्या मूर्तीचा फोटो दाखवू शकता? वाव, सुंदर मूर्ती आहे तुमची. तर आपल्याला काय काय बघायचं होतं याच्यामध्ये? मुकुट बघायचंय, चरण ओके. आणि शस्त्र वगैरे. शस्त्र पण बघायचे आहेत ना. बघा, आता शस्त्र बोललं ना तर एका हातामध्येच आपले शस्त्र पुढच्या हातामध्ये राहणार. आणि जो इकडे आहे ना तो आपण कमळाचा फूल आपण किंवा नॉर्मल जास्वंदीचा फूल पण घालू शकतो या हातामध्ये. हां, ह्याला दोन्ही पण तुम्हाला मी व्हरायटी दाखवून देतो. आता बघा, हे आहे ना, हे मी मुकुटाची साईज घेतोय. ॲक्च्युअलमध्ये हे जे आहे हे आपला थोडासा सिक्रेट आहे, आपण हे शेअर नाही करू शकत. पण आम्ही हे अशा टाईपचे मुकुटचे साईज, नंतर मग चरणची साईज आम्ही अशी प्रॉपर घेतो. आणि पहिल्यांदा बघितलं मी असं. येस. आणि हे ॲक्च्युअलमध्ये हे जे आहे ते आम्हाला कोर्सेसमध्ये जे मी कोर्स केलाय त्याच्यामध्ये स्पेशली शिकवलं होतं की आम्ही कसं आपण जे कॅडमध्ये त्याची साईज घेऊ शकतो. तर हा कॅलिपर आहे, वर्नियर कॅलिपर. तर त्याच्याने आपण आपल्या इंचेसमध्ये बाप्पाची साईज घेऊ शकतो. तर आता हे जे मी तुम्हाला मुकुट देणार आहे हे असं होणार नाही की अर्धा इंच पण वरती खालती. मी तुम्हाला एकदम प्रॉपर तुमच्या मेजरमेंटमध्ये देणार आहे साईज. पण फक्त ह्या मूर्तीसाठी आपली बॉडी पेंटिंग झाल्यामुळे आपण डोम मुकुट नाही देऊ शकत. तर आता मी तुम्हाला डोम मुकुट पण दाखवतो. तुम्ही पुढच्या वर्षीच्या बाप्पासाठी तुम्ही प्लॅनिंग करू शकता डोम मुकुटची. बट जर समजा तुम्हाला डोम मुकुटचा फील हवा असेल तर तोही सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. आणि जर तुम्हाला फ्लॅट मुकुट जर बाप्पासाठी आवडलं तर तोही दाखवतो. तू एक काम कर, तुझ्याकडे जे मुकुटांची जेवढी व्हरायटी तेवढी दाखव, आम्ही त्याच्यामधलं बघतो कुठला आम्हाला आवडेल तो. नक्की. एक मला आवडलं, हे बघ, ह्याला आपण मूर्तिकाराकडे नेलं नाही, मूर्ती इकडे आणली नाही, त्या फोटोवरनं त्याने तिकडे माप काढलाय. बरोबर. आणि एकदम प्रॉपर साईज काढली आहे मी. हां, परफेक्ट एकदम प्रॉपर म्हणजे चरण सुद्धा बसणार प्रॉपर. आणि आपला जो मुकुट जो आहे, जे मेन 2 इश्यूज येतात, चरण, हात. आणि आपण हात तर घेणार नाही बाप्पासाठी,
बट जर समजा तुम्हाला आवडलं तर ते पण तुम्ही बघू शकता कारण की आपल्या बाप्पाचा हात सुद्धा गोड आहे, तोही सुद्धा तुम्हाला दाखवतो. तुमचा जर समजा तुमची इच्छा झाली तर तुम्ही बाप्पासाठी तुमचा हात पण लावू अरे शकता. भाई तू सगळं दाखवत गेलास ना, याची सगळी घ्यायची इच्छा होईल. हा तर ते तर आहेच, आपली जशी इच्छा वाढतच जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हरायटी बघून घ्या, तुम्हाला कशा आवडतात ते हा. तसं तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे चल, मला तू मुकुट टाकू फक्त. येस येस ताई, कसं असतं बघा, आता आहे ना 3 टाईपचे मुकुट्स असतात. पहिला म्हणजे हा बघा, हा फ्लॅट मुकुट असतो. आता हा एकदम प्रॉपर तुमच्या असा पूर्ण प्रॉपर बसणार, ठीक आहे. आणि हा आहे ना, हा सेकंड मुकुट आहे जो आपण ह्या वर्षी नवीन बनवला होता. छान वाटतं रे तुम्हाला तर तुम्हाला काढून दाखवतो. हा आपल्या प्रॉपर मेजरमेंटमध्ये, म्हणजे आता मी बघितलं, हा बघा, हा 8 इंचवाला आहे आणि हा 7 इंचवाला आहे. तर आपल्या बाप्पासाठी आहे ना हा प्रॉपर एकदम सेट होणार आहे, ठीक आहे. एवढा मोठा मुकुट लागेल. हा, कारण की आपल्या बाप्पाचा जो आहे ना तो जो आपला माथा आहे ना तो थोडासा मोठा आहे बाप्पाचा, आणि आपण मुकुटावरती मुकुट घालणार आहोत. तर मग कसं आहे बघा, हे जे आहे ना हे आता हे आपण असं बाप्पाला घालणार आहोत. बरोबर. पुढे इकडे वेलक्रो लागणार आणि त्याच्यानंतर मग आहे ना हा असा पाठीमागचा कमानी, जो आपली कमानी आहे ना तिकडे तुमची कमानी लागणार आहे अशी. म्हणजे ऍक्च्युली ते सगळं एकत्र होतं त्याच्यामुळे तो मोठा वाटत होता. बरोबर. आता हे बघा, हे असं तुमचा पूर्ण डोम मुकुट वाटेल जर समजा तुम्ही हे घातलं तर. आणि कसं आपण पेंटिंग झाले नसती ना आपल्या बाप्पाची, तर मग तुम्ही बघा असं पण बनवून घेऊ शकला असतात. हा माझ्या मनात भरलाय. हा मुकुट बघा, डोम मुकुट खूप सुंदर वाटतात. ऍक्च्युअली मध्ये दोन्ही पण तुमची चॉईस भरपूर चांगली आहे. नाही आता कसं बघा, हे कधी होतं माहिती आहे का, जेव्हा आहे ना बाप्पाचा मूर्तीचं पेंटिंग नसतं झालं ना तेव्हा होतं. आता मूर्ती रेडी झाली असेल तरी पण चालेल, पण कसं तुमची बाप्पाची पेंटिंग झाली आहे त्याच्यामुळे हा इश्यू आहे. तर समजा पेंटिंग, आणि मी कशी कोणती बाप्पाची जर मूर्ती असेल ना तर मी रिस्क घेत नाही, आणि कस्टमरला पण सांगतो की रिस्क घेऊ नका, कारण की आता बाप्पाच्या ह्याला थोडे दिवसच राहिले आहेत. तर काही इश्यू नाही आला पाहिजे आपल्या कामामध्ये, आणि तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. मला सांग की समजा आता आम्ही ह्याच्यातला आम्ही चॉईस केला तर आम्ही तो किती वर्ष यूज करू शकतो चांगल्या पद्धतीने? बघा, हा जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात ना तर कमीत कमी 10 ते 15 वर्ष यूज करू शकतात. ओके. आणि मिनिमम 5 इयर्स तुम्ही यूज करू शकतात. मग याच्यावरती एक ऑप्शन आहे, 5 वर्ष हवा वापर, त्याच्यानंतर डोम मुकुट घे. आणि समजा असं झालं की समजा हा मी घेतला आणि हिच्या असं इच्छेप्रमाणे 1-2 वर्षानंतर मला वाटलं की आता मला डोम मुकुट घ्यायचा आहे, तर त्याच्यावरती ऑप्शन काय असेल मग? बघा, आता कसं आहे माहिती आहे का, हे जे मुकुट आहे ना हे तुम्ही माझ्याकडे रिटर्न देऊ शकतात, आणि एकदम बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये मी रिटर्न पण घेतो आणि तुम्हाला नवीन मुकुट घडवून देणार. रिएक्शन बघितलीस? म्हणजे हे चांगलं आहे की म्हणजे आपल्याला ऍक्च्युली असं नाही की जरी 10 वर्ष टिकत असेल तर आपलं 10 वर्ष यूज करायचं आहे, आपण तो मध्ये आपण एक्सचेंज मध्ये म्हणजे चेंज करू शकतो. हा, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे बघा, एकदा बाप्पाला वस्तू घातली ना आपण तर आपण चेंज नाहीच करत 100%. बट जर तुमची इच्छा झाली की तुम्हाला डिझाईन चेंज करायची आहे तर तुम्ही तसा करू शकता. किंवा अजून एक ऑप्शन, जर समजा तुम्हाला ह्याचं बाप्पाचं हे रूप पण आवडलंय आणि पुढच्या वर्षी तुम्हाला असं पाहिजे की हे रूप म्हणजे आपला समजा 5 दिवसा बाप्पा असेल तर 2.5 दिवस तुम्ही 2.5 दिवस हे ठेवलं आणि 2.5 दिवस हे ठेवलं, तसं पण तुम्ही करू शकता. असे सॉल्युशन देऊ नकोस हिच्या समोर. ठीक आहे, मग तरी ह्याची रेंज तरी आपल्याला काय म्हणताल जर घ्यायचं झालं तर? आम्ही समजा 1.5 फुटाची. आता हे जे हा जो स्टार्टिंग रेंज आहे ना दादा, हे साधारण आहे ना 7,000-6,000 स्टार्टिंग आहे. ओके. हा, आणि हे जे मुकुट आहे ना, हे जे आपण कस्टमाइज जे करतो ना साईज नुसार, ह्याची स्टार्टिंग रेंज 15,000 येते. ओके. हा, 1.5 फुटाच्या बाप्पासाठी. हा, पण एक टेन्शन नसते आपल्याला, जरी तो घ्यायचा म्हटलं आणि समजा 7-7.5 जरी म्हटलं तर त्याच्यासमोर 10 वर्ष आपल्याला मिळत आहेत. म्हणजे तू जर 10 वर्ष डिवाइड केलेस ना तर एका वर्षाच्या मागे फक्त 700 रुपयेच खर्च असतो. बरोबर. तेवढा चांगल्या लुकला. हा, म्हणजे आपल्याला अमाऊंट दिसेल पण तेवढ्या वर्ष तू यूज पण करणार आहेस ना. बरोबर. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, बघा हे जे आहे ना ह्याचे डिटेलिंग बघा तुम्ही, हे जे पूर्ण ना प्रॉपर डिटेलिंग वर्क केलेलं आहे. आणि हे बघा ह्याच्या पुढचं पण जे काम बघा ना, हे पूर्ण चांदीचं जे हुबेहुब आहे ना काम आपण केलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही हे असं चांदीमध्ये बनवायला गेलात ना तर साधारण हे आहे ना 200 ते 250 ग्रॅम बसतं. 250 ग्रॅम मिनिमम बोलतं 1.5 फुटाच्या बाप्पासाठी. तर मग त्याची जर मेकिंग पकडली ना तर 25,000 ते 30,000 रुपये मजुरी घेते बाहेरच्या ज्वेलर. आपण पण नॉर्मली तेवढेच घेतो, 25,000 ते 30,000 रुपये. आता तोच मुकुट तुम्ही मजुरी तर तुम्हाला रिटर्न भेटत नाही, चांदीचे पैसे वेगळे, म्हणजे फक्त तुम्हाला ही मजुरी सांगितली. आता जर समजा तुम्ही हे जर समजा कॅल्क्युलेट केलात ना तर फक्त तुम्हाला 7,000 रुपये द्यायच्यात मटेरियल सोबत. म्हणजे तिकडे आपली 25,000 रुपयाची मजुरी देते, त्याच कारागिरीने ही वस्तू बनवलेली आहे. बरोबर. ते तुम्हाला फक्त 7,000 मध्ये अवेलेबल होऊन जाते. आणि हा म्हणाला आमच्या 1.5 फुटाच्या गणपतीच्याला बसू शकतो ना एकदम प्रॉपर. जसं तुमचं आता मेजरमेंट मी घेतलं तसं एकदम प्रॉपर ही मेजरमेंट आहे 7 इंचची. 7 इंच आपला मधला गोलाई आहे, तर मग त्याच्या हिशोबाने तुम्हाला एकदम ते प्रॉपर बसणार आहे.
ओके ठीक आहे, सध्या तरी तो बाजूला काढून ठेव. नक्कीच नक्कीच. आम्ही आता कंटी बघतो कसं काय ते. चालेल, आणि असे वाले पॅटर्न पण अवेलेबल आहेत ना, जे नॉर्मल वाले हा, असतात हे ते. बघा हे जे आहे ना, हे बघा ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे आपली साईज अवेलेबल आहे. हे सगळं आपल्या साईजेस मध्ये आहे. हा हे सगळं आपली साईज आहे. ठीक आहे, मस्त. पण तुम्हाला कोणता आवडला ते तुम्ही डिसाईड करा. मला तर तुमच्या नाही, आमचं झालं तुमच्या decide. ह्याच्यावरनं, तुमच्या रिएक्शन वरनं वाटतं की तुम्ही हा मुकुट सोडणार ऑप्शन नाही. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला हा आवडला होता, पण सध्या ऑप्शन नाही म्हणून आम्ही आता तो सिलेक्ट करतोय. बरोबर. आता हे सगळे आपण जे बघितले ते सगळे मुकुट ते कुठल्याही साईज मध्ये मिळतील ना? हा, ते आपल्याकडे 1.5 फुटाच्या 1 फुटाच्या बाप्पांपासून ते आपल्याकडे 4 फुटाच्या बाप्पापर्यंत अवेलेबलच आहेत. ओके. आणि जर मोठे जर पाहिजे असेल तर ते होऊन जाऊ शकते Actual का? मध्ये कसं असतं, जे मोठे असतात ना ते आपण प्रॉपर साईजेस नुसारच बनवतो. सार्वजनिक वाले. सार्वजनिक वाले म्हणजे आता 4 फुटाचे बाप्पा मिनिमम म्हणजे असं समजा कोकणात मध्ये आपले बाप्पा असतील तर 4 फूट मिनिमम हो, असतात, बरोबर. 3-4 फुटाचे. बरोबर. तर ते कोकणातल्या बाप्पांसाठी म्हणजे जे आपले कोकण गाव हा. आहे तिकडच्या बाप्पांसाठी सुद्धा आपण तयारीमध्ये आहोत 4 फुटा बाप्पांसाठी. आणि जर समजा आपले मुंबईचे गणपती असतील तर मुंबईच्या गणपतीचे रनिंग साईजच आहे 2.5 आणि 2 फूट, तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉक पूर्ण. ओके. ऐक ना, एक विचारायचं राहिलं, ह्याची प्राइस काय असू शकते? ह्याची 1500 ते 1800 रुपये आहे. 1500 ते 1800. हा. मग ह्याची 1500 ते 1800 आणि ह्याची 7000 रुपये, एवढा डिफरन्स कसा काय मग? ऍक्च्युअल मध्ये काय आहे, ह्याचं जे काम आहे ना, ह्याचं काम बघा तुम्ही, ह्याचं नॉर्मल फ्लॅट काम आहे. हा. आणि ह्याचं जे काम आहे ना ते बघा तुम्ही डोम काम आहे. आता हा. हा कसा म्हणजे हाफ वाला पूर्ण. हा, तर मग ह्या कारागिरीला आहे ना मिनिमम 8 ते 10 दिवस लागतात 4 ओके. मुकुट बनवायसाठी. आणि ना 8 ते 10 दिवसामध्ये हे जे काम आहे ना, हे काम तुमचं मिनिमम 25 ते 30 पीस बापरे. 4 दिवसामध्ये बनून अच्छा. जातात. म्हणजे तुम्ही म्हणून त्याची मजुरी जास्त आहे, म्हणजे म्हणून त्याची कॉस्ट जास्त आहे. प्लेटिंग दोघांचे पण सेम आहे, म्हणजे हा पण तुमचा 10 वर्ष टिकणार आणि हा पण तुमचा 10 वर्षच टिकणार आहे. ओके. येस. ठीक आहे, सॉरी, पण मनामध्ये सहज पैशामुळे प्रश्न आला तो. हा, नाही बरोबर आहे. प्रश्न तुम्हाला आला ना, ऍक्च्युअल मध्ये माझं जे काम आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करणं की बाबा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्लेटिंगचा फरक नाहीये. प्लेटिंग सेमच आहे. 10 वर्ष ही वस्तू पण वापरू शकता, ही वस्तू पण वापरू शकता. फक्त कामामध्ये फरक आहे, त्याच्यामुळे कॉस्ट मध्ये फरक आहे. ओके. तर आता आपण या ठिकाणी आता गणपतीच्या कंटी पाहणार आहोत आणि कंटी त्याला काढायला सांगितले आणि भाईनी पुरा स्टॉकच काढला. हा, मला सांगा आता हे जे आले ते ह्याच्या व्यतिरिक्त हे वाले पण आहेत आणि तसे वाले पण आहेत हा, ना? हे जसं तुम्हाला आता मी तुम्हाला मगाशी दाखवलंय, हे जे तुम्ही बघितलंच असाल, हे हा. बाहेरचा डिस्प्लेचा पीस आहे ते सगळे. हा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा फ्रेश पीस पाहिजे तर फ्रेश पीस भेटेल. ओके. पण हे जे आता नवीन व्हरायटी आणलेले आहेत मी, हा. ते गेल्या वीक मध्ये मी लॉन्च केले होते डिझाईन. ओके. आणि खूप कमी कॉस्ट मध्ये असल्या कारणाने कस्टमर लोकांना एकदम परवडणारा रेट आहे. आणि हे सगळे नवीन डिझाईन कधी कुठे तुम्ही बघितलं नसाल, असे हे सगळे स्केच करून पीस मागवलेले होते मी. अच्छा. म्हणजे हे जे पूर्ण आहे ना, एक पेंडंट जे तुम्ही बघताय, डिटेलिंग बघा पेंडंटची, एकदम फाईन वर्क आहे. हा. आणि मेन म्हणजे ना एकदम रिझनेबल रेट आहे. कोरीव काम आहे एकदम. हा, एकदम रिझनेबल रेट आहे. तुम्ही याच्यातलं कोणतेही सिलेक्ट केला तर तुम्हाला फ्लॅट रेट सांगेन मी. हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा हे थोडे मोठे वगैरे साईज पण आहेत. हे सगळे थोडेसे मोठे साईज मध्ये आहेत. हा वाला आवडला मला. हा, आवडला का तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये हा, जे मस्त, choice मध्ये मस्त जागा आहे आहे. ती ऍक्च्युअल मध्ये काय आहे, डायमंड. आता जस्ट आलेत. म्हणजे आता मी स्टोन्सचं वर्क चालू आहे. ओके. एवढ्यात तुम्ही आला तर तुम्हाला मी दाखवते व्हरायटीज ऍक्च्युअल मध्ये. तर मग हे अजून थोडंसं काम बाकी आहे याच्यामध्ये. हे जे गोल गोल दिसतंय ना तुम्हाला, स्पेस दिसतोय ना, हा. हे बघा तसं ह्याला डायमंड लागले ना, तसं डायमंड ह्याला पण लागणार बाकी आहे. ओके. मग तो आमच्या कलरच्या चॉईसने मिळू शकतो का तसा? हा, ते तर तुम्हाला जर समजा ब्ल्यू स्टोन, रेड स्टोन जर समजा त्याच्यामध्ये आमच्याकडे जे साईज अवेलेबल असेल स्टोन्सची, ती साईज तुम्हाला लावून भेटणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये जर घ्यायचं झालं तर हे वाले नॉर्मल असतं तर ह्याची रेंज काय असते तरी पण? हे सगळे 1200-1500 पासून स्टार्टिंग आहे हे ओके. वाले. आणि हे जे आहे ना 12 इंचाचे 8 इंचाची साईज आहे, 8 इंचापासून 12 इंचापर्यंत. ओके. याची कॉस्ट फक्त 2000 ते 2500 रुपये. अच्छा. हा, असा मार्केट प्राइस जर तुम्ही बघाल ना एवढ्या साईजचे तर 3000 3500 मार्केट प्राइस आहे. हा. पण हे आम्ही फ्लॅट रेट्स मध्ये काढणार आहोत. ओके. Yes. खूप छान वाटतंय ते. आणि तुला कुठली आवडली होती का? हा वाला. अच्छा, हा वाला ऋषभ आवडला. हा, आवडला आवडला. ना? हा. याची कॉस्ट फक्त 2500 रुपये. येस. तर आपल्याला ही वाली आवडली होती, खूप सुंदर वाटते ही. आता ही फिटिंग होणार याच्यावरती. जर तुम्हाला समजा याचे बेल्ट चेंज करून पाहिजे असेल ना, हा, तेच तर तुम्हाला विचारणार बेल्ट होतो. पण करून चेंज करून देतो. समजा जसं लॉकेट तुम्हाला- वगैरे चेंज असेल, बरं, काही बरं. असेल तसं जसं मिळून तुम्हाला जाईल. आता हे आवडलं, याच्या पेंडंटचा हे पेंडंट आवडलं आणि हे आवडलं तुम्हाला बेल्ट,
तर आम्ही तसं पण करून देतो. हा, पण छान. शक्यतो जे मॅचिंग होईल ना हा. तेच आम्ही त्याला लावतो करून ठेवू. प्रॉपर. आणि ऍक्च्युअली पण ह्याचं वर्क असं आहे ना की ते म्हणजे खरं दागिने असतो बघ सोनं, तसंच वाटतं. सेम सेम. आणि हे बघा तुम्ही नीट बघाल ना ह्याच्यावरती, म्हणजे ताईची चॉईस एक नंबरच आहे. कारण की ताईंनी जे केलं सिलेक्ट ना त्याच्यावरती मोर आहे. आणि मोर आहे ना असं आहे ना की 2D मोर नाही. तुम्ही आता बाहेर बघितलं असाल ना तर 2D असतात, म्हणजे साईडनी असे मोर असतात. पण हा जो आहे ना हा प्रॉपर 3D मोर आहे. तर या ठिकाणी इथे हार ऑलमोस्ट फायनल झालेले असताना हिची नजर तिकडे मुंबईच्या राजाच्या हारवरती पडलेली आहे आणि तिने तो इथे मागवलेला आहे. पण खरं सांगायचं तर तो खूप सुंदर वाटतोय. आणि ऍक्च्युअल मध्ये हा स्पेशल एडिशन आहे. म्हणजे हा जो आपला हार आहे ना हा प्रॉपर मुंबईच्या राजाचा जसा असतो ना तसा हा 2 फुटाच्या 1.5 फुटाच्या पप्पासाठी आहे. सुंदर वाटतोय. आणि ह्याच्या पाठीमागे आहे ना हे बघा हे जे असं काम केलेलं आहे प्रॉपर. हा. आणि ऍक्च्युअल मध्ये हे कसं आम्ही ऑर्डर वरती बनवून देतो. Okay. पण हे आपण जर समजा तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल हे बनवणाऱ्याचा तर तसा पण आम्ही करतो. अच्छा. हा म्हणजे याच्यावरती अजून एक ऑप्शन आहे, आपण विथ असे हार पण घालू शकतो या मागच्या आर्टिफिशियल, आणि फक्त हे पण आपण यूज करू शकतो फक्त. बरोबर बरोबर बरोबर. सुंदर वाटतंय. हे बघा हे असे 2 in 1 आहे. हा, जबरदस्त आहे. कुठला घ्यायचा? आता हा एवढा दाखवतो हाच घेऊया आता. मग खूप सुंदर वाटतोय तो. त्याचा पेंडंट पण एकदम भारी ट्रेंडिंग आहे. आहे, एकदम मस्त डिझाईन आहे. मुंबईच्या राजाचा सेम टू सेम हार. छान छान. आणि पाठीमागे ते वर्क पण केलेलं आहे जसं मुंबईच्या राजाला असं तसं. हा, 22 फूटवाला. एक काम कर मग, तो मगाशी आम्ही सांगत होता तो नको करूस, हाच बाजूला काढ मग. नक्की नक्की. तर आता आपण या ठिकाणी शस्त्र पाहणार आहोत. शस्त्र या ठिकाणी ॲक्च्युली ऋषभने भरपूर सारे काढलेले आहेत आणि मला त्याच्यामधलं डायरेक्ट त्यांनी काढल्या मला आवडलं ते म्हणजे दाखवतो कुठे गेला. हा बघा, हा या ठिकाणी अशा प्रकारे परशू आहे, खूप सुंदर वाटतोय. आणि हे वर्क कुठलं आहे असं कलर वगैरे मीना वेगळं? वर्क आहे. हा, मीना वर्क मध्ये म्हणून त्याच्यावर डिटेलिंग थोडासा मोराचा जास्त दिसतोय त्याचा. हा नाही, छान वाटतं. हा कसं 750 आहे काय? हा 750 आहे, पण त्याच्यावरती 30% डिस्काउंट आहे. सुंदर. तर हा आपण एक आता घेतलेला आहे, हा बाजूला काढूया आपण. आणि त्रिशूळमध्ये मला हा एक आवडला. हा बघा, हाची 550 आहे काय? हो, ह्याच्यावरती 30% आहे. 30% सगळ्यावरती. म्हणजे हे जे आहेत ना त्रिशूल परशू त्याच्यावरती 30% डिस्काउंट आहे. अच्छा, Yes, yes. मस्त. तर हे बघा, हे आपण 2 डायरेक्ट घेतलेले आहेत. आपण इथे शस्त्रामध्ये जास्त वेळ नाही घालवला आहे, कारण कसं मला तसं पण इथे त्रिशूळ आणि परशूच घ्यायचं होतं. आणि या 2 डिझाईन मला आवडल्या, ज्या एकदम मस्त होत्या, म्हणून मी पटकन फायनल पण केले. आता आपण इथे गणपतीचे चरण पाहणार आहोत. म्हणजे चरण घेणं माझं अजून तेवढं फिक्स नाही, पण म्हटलं आलो तर तेवढी आपल्याला आयडिया पण येईल. मला सांग, ह्याच्यामधले आता तरी एवढे छोट्यापासून सुरू होतात काय? हा, हे छोटे आहेत. म्हणजे हे जे आपले देवाऱ्यातले बाप्पा असतात ना हा. त्याचे म्हणजे 8 इंच 10 इंच बाप्पा असतात ना त्याला जातात. 1 फुटाच्या बाप्पाला पण जातो हा पाय. आणि आपल्या 1.5 फुटाची रिक्वायरमेंटसाठी कुठले पाय? 1.5 फुटाचे बघा हे एक पाय आहे आपल्याकडे, पण तुमची बॉडी आहे ना थोडीशी बल्की आहे. ओके. हा, म्हणजे कसं 2 बॉडी असतात. एक थोडासा असा गोंडस गणपती असं जो हेल्दी बाप्पा असतो, आणि एक आहे ना असे एकदम स्लिम असतात. तर स्लिम बाप्पाला हे जातात 1.5 फुटाच्या बाप्पासाठी. आणि जर समजा तुमचा बाप्पा आहे ना तर तुम्हाला हे प्रॉपर बसणार एकदम. ओके. कारण की आपले थोडे पाय ब्रॉड आहेत त्याच्यामुळे. ओके. मग समजा 1.5 फुटाच्या गणपतीचा आता आमचा समजा हे वाले पाय घ्यायचे म्हटलं त्यांची प्राइस काय ते? मग याची 2200 रुपये प्राइस आहे. याच्यामध्ये माझ्याकडे 2 व्हर्जन आहेत. म्हणजे एक आहे ना बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे, हे थोडेसे हेवी रेंज आहे. आणि हे कसं थोडा फ्लॅट वर्क आहे. अच्छा. हा, दोघांचे रेट वेगवेगळे आहेत. दोन्ही बाजूबद्दल ठेवतो का त्याला? हो हो, नक्की. साईज सेम आहे, ओके. फक्त पॅटर्न वेगळे आहेत दोघांचे. हा, दोघांचं वर्क पण वेगळं आहे. हो. ओके. काय करायचं? तू ठरव आता. मी हा बोलली तर बोलशील तू सगळंच घेतेस. हा नाही, एक असं पण करू शकतो की आपण आता सध्या ते 3 घेतोय ना, 3 गोष्टी. मग हे आपण पुढच्या वर्षी पण घेऊ शकतो. मग हे पण तसंच आहे ना की आपण जास्त वर्ष टिकवू शकतो आपण? हो हो, सेम. प्लेटिंग आपला सेमच होता. आपला प्लेटिंग कोणतीही वस्तू असू दे आपण चेंज करत नाही प्लेटिंगमध्ये. आपल्या प्लेटिंगचा एकच हे राहतो, ओके. 1 ग्रॅम पॉलिश. आणि हे मोठ्या गणपतींना पण इथे मिळून जाणार हो, आहे? मोठ्या म्हणजे एकदम मोठे जे साईज असतात ना, 12 फूट 14 फूट 18 फूट बाप्पाचे जे पाय असतात, चरण असतात ना, ते पण आपण घडवतो. ओके, ठीक आहे. आपला कितना फूट का मूर्ती आहे? 16 फूट का मूर्ती आहे. बघा, आता आपल्याकडे तुम्ही बघू शकतात केवढी मोठी सोंड घेऊन आलेले आहेत. सर कल्याणवरनं स्पेशली फक्त सोंडपट्टा घेण्यासाठी आलेले आहेत उल्हासनगरवरनं. आणि त्यांनी बाप्पाची सोंड घेऊन आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. दात भी मिल जाएगा, दात का साचा आहे आपले. म्हणजे मोठ्या गणपतींसाठी परफेक्ट बसायसाठी अशा प्रकारे डाय लागणार आहे? नाही, असं लागत नाही, पण ते स्पेशली सर घेऊन आलेत. म्हणजे आपण साईज असनुसार म्हणजे आपण आपल्या हिशोबाने देतो करून. पण ते त्यांना एकदम प्रॉपर फिटिंग पाहिजे आहे.
तर त्यांनी सोंडपट्ट्यासाठी पूर्ण सोंडच घेऊन आले. हा बघा बापरे. हो भेट जाएगा, वो प्रेस करूंगा मैं. हे बघा उल्हासनगरवरनं आलेत दादा आणि स्पेशली दंत प्रॉपर बसले पाहिजे म्हणून स्पेशली ते POPचा मोल्ड घेऊन आलेले आहेत. हा आता बघा हे बघा हे प्रॉपर आपले असे फिटिंगला दंत बसणार आहेत. हे बघा हा मस्त वाटत हा. एकदम प्रॉपर बसणार. म्हणजे हे त्यांनी असं ऑर्डर नाही दिली आहे. आता त्यांच्यासोबत बोलणार मी की त्यांना ऑर्डर पाहिजे असेल तर ते ऑर्डर पण आपण करून देतो. पण कसं जर समजा रेडीमेड आपले प्रॉपर बसत आहेत तर मग काय ऑर्डर घ्यायची गरज हा, नाही, कारण की बरोबर. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात मोल्ड हा. बनवायचे. आता दादांसोबत आपण बोलूयात. ओके. आणि आता आपण पुन्हा शेवटचा भाग सुरू करतोय. तो साधारण किती वेळाने चालू करतोय असं आपण आता? खूप वेळ. हा अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आपण इथे आता करतोय चालू. ॲक्च्युली हे आम्ही घेणार नव्हतो, आमची खरेदी ऑलरेडी झाली आहे. पण म्हटलं आलो आहे तर इतर लोकांना काय काय गरज लागू शकते म्हणून आपण व्हरायटीही दाखवतोय. तर सांग ना मला तुझ्याकडे यातून काय काय अवेलेबल आहे ते. बघा ॲक्च्युअलमध्ये हे जे आहे ना आपण नवीन शेषनागाचा डिझाईन बनवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा हाराचा पण आपण बनवला पॅटर्न. ओके. हा शेषनागाचा हार हा फर्स्ट टाइमच असणार आहे, कारण की आपण पण एकदा म्हणजे बोलतात ना फर्स्ट टाइम ट्रायल केलेलं आहे ह्या गोष्टीचा. ओके. आणि तुम्ही बघू शकता हे बाजू पण आहेत शेषनागाचे. अच्छा हा. आणि हा जो मुकुट आहे ना हा बघा हा शेषनागाचा मुकुट असणार आहे बघा असा समजलं. फ्रंट मध्ये म्हणजे तो कॉम्बिनेशन मध्ये सेट येणार आहे पूर्ण तो. सेट असणार आहे हा वाला शेषनागाचा. शेषनागाचे कडे पण आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. ओके. हा. आणि कडे इथे बघू शकतो आपण. आणि हे हे बघा. पण शेषनागाचा आहे. शेषनागाचा मोठा कडा आहे हा. अच्छा हा. आता तुम्हाला ह्या वर्षी म्हणजे दिसेलच हे कोणत्या मूर्तीला लागणार आहे ते. ओके. सस्पेन्स. सस्पेन्स आहे. ठीक आहे. तर इथे आपण पाहू शकतो इथे भरपूर सारे सोंडपट्टे आहेत जे घरगुती सोनपट्टा गणपतीचे. आपल्याकडे आहे ना हे बघा एवढा छोटा साईज पासून स्टार्टिंग आहे. हा. हा बघा हा एकदम छोटा साईज आहे. आणि मोठ्यातला मोठा साईज आहे ना बघा एवढा मोठा साईज बघा हा तिकडे आहे. हे बघा खूप मोठे मोठे आहेत आणि एकदा प्रसिद्ध तुम्ही गणपतींचे आहेत या तिथे ठिकाणी. हात ठेवून दाखवा त्यांना केवढा हा मोठा बघा size. इथे दाखवता बघा 1 वीत 2 वीत आणि अजून त्याच्यापेक्षा मोठा. तर हे बघा या ठिकाणी इथे आपण पाहू शकतो मोठे मोठे या ठिकाणी सोनपट्टे आहेत. या ठिकाणी मोठे मोठे हार पण आहे. म्हणजे सांगायचं काय की तुम्हाला सार्वजनिक जरी तुमचा गणपती असेल तरी कुठल्याही साईजमध्ये तुम्हाला इथे सोनपट्टे मिळतील. आणि इकडे ते प्रसिद्ध गणपतीचे सगळे सोनपट्टे दिसतात मला. हो हो हो. हा म्हणजे चंदनवाडी म्हण, फोर्टचा राजा, चिंतामणी वगैरे. बरोबर. ओके ओके ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला अजून एक स्पेशल गोष्ट दाखवतो. हे बघा हे सगळे ना आपले पेंडंट्स आहेत. हे आपण दरवर्षी एक पेंडंट लॉन्च करतो. ओके. हा हे आपला या वर्षीचा मुंबई वा. शहराचा पेंडंट आहे. हे भरपूर फेमस झालं आणि होतं. खूप जणांना वेळ लावलं. आणि हे बघा हे एकविराईचा पेंडंट आहे. हा एकविराई आहे इथे, लालबागचा राजा आहे इथे, म्हणजे चिंतामणी. ॲक्च्युअलमध्ये आपलं जे शॉप आहे ना ते पूर्ण ह्याच्यासाठीच फेमस आहे की आपण दरवर्षी एक ना एक डिझाईन तरी मिनिमम लॉन्च करतोच. हा. यावर्षी आपले 3 डिझाईन झालेले आहेत. आता जे तुम्हाला चिंतामणीचा जो पेंडंट आहे या वर्षीचा ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणारच आहे मी. पहिलं तुम्हाला जे माझ्या गेल्या म्हणजे 5 वर्ष जे आपण केलेलं काम आहे ओके. ते दाखवतोय. आणि ते आपल्याकडे आता पण पूर्ण स्टॉक अवेलेबल हा असतो. बघा इथे लालबागचा राजा वगैरे सर्व फेस आहेत या ठिकाणी. आणि तुमच्या फॉलोअर्ससाठी मी अजून एक स्पेशल गोष्ट सांगणारच आहे, पण ते एकदम एंडला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. येस मी बघा किती मस्त डिझाईन आहे. हे बघा वा खूप सुंदर खूप सुंदर. एकदम बारकाईने लालबागचा केलेलं राजा. काम आहे, बारकाईने केलेलं काम. एकदम लालबागचा राजा आहे, हुबेहूब pendant हा आहे. छान छान. आणि आता तुम्ही आता येऊया लालबागच्या राजाच्या सेटवरती. हा. बघा तुम्ही एकदम भारी डिझाईन आहे. पूर्ण जसा लालबागचा राजाचा डिझाईन असतो तसा सेम टू सेम चिंतामणी इथे हा set. इथे लालबागचा राजा आहे, इथे चिंचपोकीचा चिंतामणी आहे. बरोबर बरोबर हा. बरोबर. म्हणजे Detailing तुझ्या या ऍक्च्युली डिस्प्लेला तू एवढ्या गोष्टी लागल्यात ना की तुला आतमधून काही काढायची गरजच बरोबर. लागणार आणि नाही. जे मगाशी तुम्हाला बोललो होतो ना हे बघा हे पेंडंट आहे. स्टोन सेटिंग केलेला पेंडंट आहे बघा. हे पूर्ण प्रॉपर स्टोन सेटिंग जसं बाप्पाच्या हातात असतो ना चिंतामणीच्या हा. ते. पण ऍक्च्युअल मध्ये हे कसं आपण चिंतामणी जे बाप्पा घरात बसतात घरगुती गणपती हा. त्यांच्या हातातला पेंडंट आहे. म्हणजे त्यांच्या बाप्पाच्या हातामध्ये जाणार. आणि नंतर मग आता ते काय होतं एवढा महाग पेंडंट आहे तो 800-1000 रुपयाचा. तो फक्त बाप्पाच्या हातामध्ये घालायचा. त्याच्यापेक्षा बाप्पाची आठवण आपण स्वतः घेऊन फिरू शकतो. सुंदर. याच्यासाठी खास मी बनवलंय एक पेंडंट. नंबर. म्हणजे हा तुम्ही पेंडंट पण घालू शकता असा. हा, म्हणजे बाप्पाच्या हातातून नंतर मग हा, आपल्या गळ्यात. वर्षातले 11 दिवस तो आशीर्वादाच्या हातामध्ये असतो आणि वर्षभर आपल्या तो हृदयामध्ये वळसतो. बरोबर असा सुंदर. मी कॉन्सेप्ट हा बनवलेला आहे. एक नंबर कॉन्सेप्ट आहे आणि हे मस्त आहे. म्हणजे खूप लोकांना आवडणारी आणि गोष्ट ह्या आहे. वर्षीची माझी जी डिझाईन आहे ना ती बघा मला दाखवून देतो. हे बघा या वर्षी आपण हा पेंडंट लॉन्च केलाय. एक नंबर आहे. चिंतामणीचा एक जो नंबर
आशीर्वाद हात असतो तो सेम टू सेम हा चिंचपोकळीचा चिंतामणीचा आशीर्वादाचा हात आणि त्याच्या हातामध्ये जो चिंतामणीचा लोगो आहे तो असा पेंडंट आपण बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. आपण पेंडंट मस्त वाटणार एकदम. हा आता मला सांग की या पेंडंटची प्राइस काय तरी? ही 600 रुपये फक्त. अच्छा 600 रुपये तो वाला. हा वाला. आणि ह्याच्यामध्ये घ्यायची झाली तर हे सगळे 700-800 पासून स्टार्टिंग आहे. हा. आणि बघा हा जो आहे ना हा 550चा पेंडंट आहे. हा सगळ्यात पहिला पेंडंट आहे माझा. म्हणजे जो जेव्हा आपल्या शॉपला चालू झाला हा. होता तेव्हा तो पण आतापर्यंत पण तोच ट्रेंडिंग आहे. अच्छा. आणि जे तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की तुमच्या फॉलोअर्ससाठी मी काहीतरी करणार आहे, तर हा पेंडंट आहे ना मी तुमच्या फॉलोअर्सला गिफ्ट देणार आहे. जर समजा तुम्ही आपल्याकडे 5000 रुपीजची शॉपिंग करत असाल Okay. तर हा पेंडंट 550 रुपयाचा पेंडंट तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. म्हणजे हा आजचे मी फक्त तुमच्या फॉलोअर्ससाठीच आहे. आपण प्रत्येक कस्टमरला नाही देत आहोत. Okay. तुमची रीलची स्क्रीनशॉट आम्हाला दाखवायची आहे. हा. त्या स्क्रीनशॉट दाखवल्यावरती तुम्हाला हा पेंडंट आम्ही गिफ्ट म्हणून देणार आहोत. ओके 5000च्या खरेदीच्या वरती. बरोबर म्हणजे आज आमची खरेदी होणार तर आम्हाला पण तो आज फ्री मिळेल ना. बरोबर. हा हे बघा इथे आपण पाहू शकतो इथे लालबागच्या राजाचा मुकुट आहे, तिथे असं राजा लिहिलेला आहे आणि कमीत कमी 5000ची तुम्ही खरेदी केलात तर तिकडे हा तुम्हाला फ्री मिळणार आहे. खूप छान आहे आणि आयुष्यभर म्हणजे वर्षभर आपण गळ्यामध्ये हा मस्त लटकवू शकतो. भारी. तर हे बघा इथे आपण गणपतीच्या खरेदीसाठी आलो होतो ज्वेलरच्या आणि इथे आपण एवढे घेतले म्हणजे इथे मुकुट घेतलेला आहे, इथे मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीचा हार घेतलेला आहे आणि इथे हा परशू घेतलेला आहे. ऋषभ याची प्राईस सांगशील? आता बघा हे जे आहे ना हे 4500ला आहे. हां. हे 2800 आहे आणि जसं तुम्हाला बोललो हे 750चं पण ह्याच्यावरती 30% डिस्काउंट आहे. ओके. येस. आणि अशा प्रकारे इथे आपण घेतलेलं आणि त्याची टोटल मला सांग फक्त. आणि आमचा फ्रीवाला लालबागचा राजाचा पेंडंट. येस तो पण तुम्हाला देणार आहे. अरे भाई फ्री आहे ना ते. आता बघ ना कोण पण आलं तरी कमीत कमी 5000ची खरेदी तशी पण होणारच आहे, कारण कसं हे लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. तर फ्रीवाली गोष्ट घेणार आहेत ना ते आपल्याला चांगले मिळणार आहे ते. बरोबर. किती झाले म्हणजे टोटल? आता तुमचे 7800 झाले. हां. हा आणि तुम्ही मला फक्त 7500 द्या. अच्छा त्याच्यामध्ये पण डिस्काउंट. ओके ठीक आहे चालेल थँक्यू. ॲक्च्युली मी आता असं म्हणावं लागेल की मी चुकीच्या वेळेला आले होतो, कारण ही व्हिडिओ करायची वेळ नव्हती. कारण गर्दी मी बघितली ना भाई मला ती आत्ता पण गर्दी आहे बघा, मागे पण गर्दी आहे. 3 तास गेले माझ्या इकडे. तर तू तरी पण जास्तीत जास्त माहिती दिली, चांगली माहिती दिली, आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे कसं आहे घरगुती सार्वजनिक ज्यांना जशी गरज आहे ते या ठिकाणी येऊ शकतील. त्याला तू काय सांगशील? बघा माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे, जर तुम्हाला क्वालिटी वर्क पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये एकच ऑप्शन आहे, मी फणसगावकर. आणि तुम्ही आता माझी क्वालिटी बघत असाल की काय क्वालिटीवरती आपण काम देतोय. हां. आणि मेन म्हणजे माझं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण बाप्पाचे कामं करत आहोत. तर मग आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लास्टचे 15 डेज सोडून आम्ही प्रत्येक कस्टमरला सहकार्य करतोय. जर समजा तुम्ही कुठच्या इतर मार्केटमध्ये तुम्ही घेत असाल ज्वेलरी, तर एकदा वस्तू घेतल्यानंतर कोणी तुम्हाला एक्सचेंजसुद्धा करून देत नाही आहे. पण आपण आपल्या साईडनं जेवढा पण हेल्प होईल कस्टमरला एक्सचेंजसाठी पण, कारण की कसं असतं 90% आम्ही प्रॉपर फिटिंगमध्येच देतो, पण 10% असे चान्सेस असतात की कधी फिटिंग बसत नाही. तर आपण ते पण देतोय, कारण की कसं आहे म्हणजे गर्दी तर भरपूरच आहे शॉपमध्ये सुद्धा आपल्या, पण तरी पण कोणाचा कस्टमरचं नुकसान नाही झालं पाहिजे हा आपला मेन पॉईंट आहे. बरोबर. आणि बाप्पाची दागिने विकतो तर बाप्पाला ते ह्या वर्षी दागिने 100% बसलेच पाहिजे. ह्याचा आपला एक बोलतात ना एक म्हणजे टार्गेट आपला हेतूच असला पाहिजे. हेतू तो आहे आपला. ओके ठीक आहे चालेल. गणपती बाप्पा मोरया. बघा फुल जोश मध्ये आले सगळे. चला तुम्ही सगळ्यांना सॉरी जास्त वेळ थांबायला लागलं ते. ठीक आहे चल. हा हे कर पॅकिंग. येस दादा. हां तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. जाम दमलो म्हणजे माझं काम होतं 5 मिनिटासाठी, तर माझी वस्तू घ्यायची होते म्हणून मी अर्धा तास कन्सिडर करून आलो. चल म्हटलं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर 1 तास जाईल. इथे माझे 3.5 तास गेले. एवढी गर्दी होती ना, म्हणजे घरगुती गणपती सार्वजनिकवाले येत होते आणि सार्वजनिकवाले जे आले होते ना ते सगळे मोल्ड घेऊन आले होते, तर त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यांचं मोठं काम होतं त्याच्यामुळे जास्त वेळ निघून गेला. आणि आता मी या ठिकाणावरून बाहेर आलेलो आहे. पण एक चांगली गोष्ट झाली की माझ्या मनाप्रमाणे मला मिळालं, ते म्हणजे मुंबईच्या राजाचा गणेश गल्लीचा हार घेतला मी. खूप सुंदर आहे, म्हणजे मुकुट घेतला आणि त्याच्यानंतर मी परशू पण घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी शॉपिंग केल्याच्या नंतर आपल्याला तो पेंडंट होता ना 550 रुपयाचा, तो आपल्याला फ्री पण मिळाला. या ठिकाणी तो 5000च्या खरेदीवरती तो तिकडे मिळणार आहे. सगळ्या वस्तू या सगळ्या ज्वेलरी असे आहेत ना जे आपण एकदा घेतल्यावरती आपण अनेक वर्ष वापरू शकतो. तो जसं म्हणाला की कमीत कमी 10 वर्षे आरामात चालणार आहे. आणि जर आपल्याला काही वर्षांनी आपल्याला वाटलं की चेंज करायचं तर आपण ते चेंज करून दुसरा पॅटर्न घेऊ शकतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली. आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आला आहे, ठिकठिकाणी खरेदी सुरू झाली आहे. तुमच्याही बाप्पाला चांगल्या प्रकारे नटवत असेल तर तुम्ही अशा प्रकारे ज्वेलरी तुम्ही घालू शकतात.
त्यासाठी मी फणस जोकर या शॉपमध्ये आपण आलो होतो, जे लालबाग मार्केटमध्ये आहे. इथे कसं यायचं काय सर्व तुमच्यापर्यंत मी पोहोचलो. आता हा व्लॉग मी इथे संपवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू. गणपती बाप्पा मोरया.